नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण स्टेट बोर्ड आधारित भूगोलाची सिरीज चालू केली आहे। सध्याला आपण इयत्ता 6वीचा भूगोल अभ्यासत आहोत, ज्याचा 6वा धडा आहे महासागराचे महत्त्व। आता आपल्याला माहीत आहेत महासागर किती आहेत, तर महासागर हे 5 आहेत, ज्यांचा क्रमवार आकारमानानुसार किंवा क्षेत्रफळानुसार पाहिलं तर 5 महासागरांमध्ये पहिला महासागर येतो पॅसिफिक महासागर। हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे। दुसरा आहे अटलांटिक महासागर, तिसरा आहे हिंदी महासागर, चौथा आहे दक्षिण अंटार्क्टिक महासागर आणि 5वा आहे आर्क्टिक महासागर। याला इंग्रजीमधून पैसा यानुसार सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो। यांच्या क्षेत्रफळानुसार मी क्रमवार तुम्हाला सांगितलेलं आहे। यामध्ये आपल्याला पृथ्वीवरील सर्व जलभागाचा समावेश वर्णात केला जातो। महासागरात समुद्र, नद्या, नाले, सरोवर, जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत। यापैकी एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे 97.7% जल हे महासागरात आहे। हे आपल्याला महासागराच्या महत्त्वाच्या पहिल्या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका। पहिल्याच पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या क्षेत्रामध्ये आपल्याला परिसरातील जीवसृष्टी आपण नेहमी पाहत असतो। त्याचबरोबर जमिनीवरील जीवसृष्टी खूप विविधता आढळते आणि परंतु जमिनीवर असलेल्या एकूण जीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त जीवसृष्टी ही जलावरणात आहे, असं आपल्याला या धड्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये सांगितलेलं आहे। महासागराचं महत्त्व सांगत असताना भौगोलिक स्पष्टीकरणातून महासागरामध्ये अनेक जलचर असतात। त्याचबरोबर सूक्ष्म प्लवंग, हे महाकाय, देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात। हे जीव मृत झाल्यावर त्याचे मृतावशेष महासागरात साचतात। ज्याप्रमाणे जमिनीवरील ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो, त्याचप्रमाणे ते महासागरातही होतात। ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार, वायू पाण्यात मिसळतात। या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्याचे, क्षारांची पातळी वाढते। महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षाराचे प्रमाण वाढत असते। या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी खारट असते। पाण्याची क्षारता किंवा खारटपणा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो। समुद्राची क्षारता दर 1000 0% या प्रमाणात सांगितली जाते। सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35% असते, पण मृत महासागर हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो। त्याची क्षारता 332% इतकी आहे। खाऱ्या समुद्रापासून आपल्याला मीठ मिळते। मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरे तयार करून मिळविला जातो। मिठाचा आपल्या आहारात समावेश असतो। मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिज समुद्रात असतात। खनिजासाठी आपण काही महासागरांचा किंवा महासागरांवर अवलंबून आहोत। नदी, तलाव, महासागर यातून आपल्याला मासे मिळतात, पण नदी आणि तलाव यापेक्षा महासागरातून मिळणारे माशांचे प्रमाण हे खूप जास्त आहे। समुद्री जीव पकडण्याचे काम जगभरात मोठ्या प्रमाणात होते। मानवाच्या प्राचीन व्यवसायापैकी हा एक व्यवसाय मानला जातो आणि आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असले तरीही औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन इत्यादी या जीवांचा वापर होतो। भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरीलाच शार्क असं म्हणतात, रावस इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात। जगाचा विचार करता यात आणखीन काही प्रजातीची भर पडते। मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वाच्या
पुरवठा माशाच्या शेवणातून होतो. ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायाची कमतरता आहे, अशा देशांमध्ये लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. उदाहरणार्थ मालदीव्ज, मॉरिशस आणि सेशेल्स बेट इत्यादी हे पूर्णतः सागरावर अवलंबून आहेत. त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला, या तक्त्यामध्ये सागराच्या सानिध्यात लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारा भाग मानवाला नेहमी आकर्षक करत आलेला आहे, हे सांगितलेलं आहे. तर या चॅप्टरमध्ये आणखी एक माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये भविष्यात महासागराच्या लाटा, भरती, ओहोटी याचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे, हे सांगितलेलं आहे. आणि आत्ता सध्याला केरळामध्ये वीज निर्मिती प्रकल्प लाटा आणि भरती ओहोटीवर निर्माण करण्यात येत आहे. महासागरातील खारे पाणी क्षार विरहित करून पिण्यायोग्य करणे, त्यामुळे पेयजल टंचाई काही का प्रमाणात होईना कमी होईल. संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहरातील पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीने केली जाते. सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागात, खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा, दमट हवामान असते. अशा ठिकाणी तिवरी किंवा खारफुटीची जंगले, सुंदरीची वने आढळतात. खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व इतर नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. खारफुटीच्या वनामुळे किनारी भागास महाकाय लाटापासून संरक्षण मिळते. तसेच या वनाच्या प्रदेशात सागरी जैवविविधतासुद्धा संरक्षित असते. या वनाच्या शेजारी शहरे असल्यास या वनांना शहराची फोपसे म्हटली जातात, जसं की आपली मुंबई आहे. त्याचबरोबर महासागरामध्ये काही संसाधने सुद्धा सापडतात. महासागरातून मीठ भेटते, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्याचबरोबर मासे, शंख, शिंपले यासारखी उत्पादने मिळतात, हे आपण मागे पाहिलंच आहे. या व्यतिरिक्त सागरतळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू देखील सागरातून भेटत असतो. आता हे नेहमी लक्षात ठेवा, या तक्त्यामध्ये त्यांनी पृथ्वीचा जास्त भाग पाण्याने व्यापला असून त्यातील बरेच पाणी खारे आहे. या खारट पाण्यात असलेल्या जीवसृष्टीला मानवाच्या कृतीमुळे व प्रदूषणामुळे धोका होईल, अशी कृती आपण टाळल्या पाहिजे, हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन एक हे नेहमी लक्षात ठेवा, हा तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणूनच तिला जलग्रह असेही म्हणतात. पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी ते सजीवांसाठी वरदानच आहे. म्हणूनच मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहामध्ये जीवनसृष्टी फक्त पृथ्वीवर आढळते आणि 60° दक्षिण या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिका खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागास दक्षिण महासागर असं म्हटलं जातं.